शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद महाड पोलादपूरचे माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेशकर्त्यांची रांग लागली असून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मतदारसंघात एकाच दिवशी 4 पक्षप्रवेश घेऊन विरोधकांचे नामोहरण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। माणगाव तालुक्यातील 3 पक्षप्रवेशानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरे गटाला खाडीपट्ट्यात जोरदार धक्का दिला असून दासगाव खाडीपट्ट्यातील जुई गावच्या शेकडो देवलेकर बंधूंनी आणि सहकाऱ्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावात पाहून पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय अप्पा सावंत, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, शिवसेना विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, शिवसेना महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक, महाड तालुका संघटक इक्बाल शेठ चांगले, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती सोहेबभाई पाचकर, शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटिका प्रेरणाताई सावंत, खाडीपट्टा विभाग प्रमुख कृष्णा सुकुम, लोअर तुडील सरपंच उमर खान देशमुख इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ यांच्या शुभ हस्ते जुई गाव ते देवलेवाडी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी माझ्याच मतदारसंघात एकही गाव वाडी विकासापासून वंचित नाही। जर एखादे काम शिल्लक राहिले असेल तर ते येत्या अधिवेशनात मार्गी लावणार असल्याचे अभिवचन आमदार भरतशेठ गोगावले यांनी देत 20 तारीखला होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक दिवसीय अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, मात्र यात कुणबी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगत विरोधकांचा समाचार घेत या मतदारसंघात एकही रुपयांचे काम विरोधकांनी केले नाही, मात्र आमच्या विरोधात अपप्रचार करत आहेत। त्यांना एकच सांगू इच्छितो, कावला करकरून ढाक मोडत नाही, आम्ही विकासाच्या जोरावर चौकार हा मारणारच असा टोला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांना लगावला आहे। यावेळी बोलत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी सांगितले की महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, मात्र गेल्या काही महिन्यात या खाडीपट्ट्यात शिवसेनेने अनेक पक्षप्रवेश करून घेतले आहेत। त्यामुळे खाडीपट्टा हा आता काँग्रेसचा बालेकिल्ला नसून शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे। त्यामुळे येत्या काळात खाडीपट्ट्यातून शिवसेनेला भरघोस मतदान होईल। आमच्या विभागात विकास कामांचा धडाका आहे। हा संपूर्ण धडाका आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून असून प्रत्येक विकासिक पाटीवरती आमदार भरतशेठ गोगावले यांचेच नाव पाहायला मिळत आहे। त्यामुळे आम्ही देवळे बंधू आणि सहकारी तसेच ग्रामस्थ, मुंबई मंडळ आणि इतर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आमच्यामुळे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करत असून पुढील काळात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करून घेणार असल्याचे यावेळी सांगितले जात होते। आणि पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कोणाच्याही दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे। ते कायद्यात बसणार। कायद्यात उद्या कोण कोर्टात कचेरीत सुप्रीमकोर्टात गेलं तर ते टिकायला पाहिजे आणि त्याची 1 दिवसाचं अधिवेशन परवा मुंबईला आहे, त्यासाठी आम्ही येतोय आणि 3-4 दिवस जरा श्रम परिहार करण्यासाठी आम्ही जातोय। आमची मंडळी पण कंटाळली फिरून या जुई गावामध्ये या रस्त्याचं भूमिपूजन आणि आमच्या जुई गाव देवले भावकी कुलस्वामिनी सेवा मंडळ यांचा हा शिवसेना पक्षामध्ये उभाटा गटातून जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे। तशी मुळात ही मंडळी आमची शिवसेनेचीच होती, परंतु मधल्या कालामध्ये थोडंसं मिसगाईड 2 गट पडल्यामुळे काही मंडळींचा निर्णय झाला नव्हता, तर त्यांच्या प्रेशर खाली म्हणा का मिटिंगी होऊन ते तिकडं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता। परंतु त्यांना वाटलं की आपण कुठंतरी चूक करतोय। ती त्यांना दिसून आली की आज ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव वाडी वस्ती नाही की तिथे सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झाला नाही आणि ते त्यांना जाणवलं आणि एवढा सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांसारखी व्यक्तीला बाजूला ठेवून कुठंतरी आम्ही भरकटतोय असं त्यांना जाणवलं आणि आज त्यांनी तो निर्णय घेतला आणि ह्या जुई गावामध्ये देवले भावकीनी पूर्ण त्याच्यात 1-2 लोक राहिलेत, परंतु सर्व बाकी लोकांनी मुंबईपासून महिला मंडळपासून ग्रामस्थ देवले भावकीनी पूर्ण ह्या शिवसेना पक्षात सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे। आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव आणि वस्ती अशी राहिली नाही काय सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावलेच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास तर होतच आहे, परंतु ती विकास पाहता
असणारी जी काँग्रेसमधून गेलेली उभाटा गटात असो किंवा काँग्रेसमध्ये मुळात काँग्रेसमधली असणारी मंडळी असो, यांचा जवळजवळ मला वाटतं हा 8वा ते 10वा ह्या वर्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. अजून आमचे 3 ते 4 पक्षप्रवेश मोठे वेटिंगला आहेत. पलीकडे एक 200-250 मताचा एक 29 तारखेला प्रवेश आहे. त्याच्यानंतर अजून आमच्या संपर्कात बरीचशी मंडळी आहेत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा खाडीपट्टा एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आज सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे. त्यामुळं आजची ह्या आलेल्या मंडळींचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना समजलं आहे की ह्या भागात ह्या महाड तालुक्यातलं नेतृत्व आमदार भरतशेठ गोगावले साहेबच विकास करू शकतात हे सर्वांना जाणीव झाल्यामुळं या मंडळींनी पुन्हा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्षे जर या गावचा आपण इतिहास पाहिलात तर कुलस्वामिनी सेवा मंडळ जुई हे सातत्याने गेली 30 वर्ष हे शिवसेनेच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे नेतृत्व करत होते. या ठिकाणी प्रभाकर मोरे आमदार असताना देखील ही मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये कार्यरत होती. त्यानंतर या मतदारसंघामध्ये 2009 पासूनचा इतिहास बघितलात तर सन्माननीय आमदार साहेबांनी सतत 3 वर्ष 3 टर्म या ठिकाणी आमदारपद भूषवलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी देखील ही सगळी मंडळी आमची कुलस्वामिनी सेवा मंडळ आणि देवळे बंधू व सहकारी ही सगळी लोकं आम्ही भरतशेठच्या पाठीशी होती. परंतु मध्यावधीच्या काळामध्ये ज्या काही घटना ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या त्या घटनेचा इतिहास बघता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जुईमध्ये जे काय थोडेसे बदल या ठिकाणी घडत होते त्यानुसार आमची मंडळी ही सातत्यानं या शिवसेनेच्या पाठीशी ज्या पद्धतीने होती. परंतु आज या ठिकाणी हा बदल घडल्याच्या नंतर उभाटामध्ये आमची लोकं ही ज्या आहेत त्या ठिकाणी स्थिर राहिली. परंतु 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्यांच्यावर राहत असताना देखील या ठिकाणी आम्हाला जाणवलं की या मतदारसंघाचा विकास असेल, या गावाचा विकास असेल, या विभागाचा विकास असेल, हा विकास फक्त माननीय आमदार भरतशेठजी गोगावले हेच करू शकतात. कारण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही बघितलं तर कोणीही या मतदारसंघातला कोणतंही उद्धव ठाकरे या गटातला कोणताही ठळक असा पदाधिकारी किंवा त्यांच्या गटातील कार्यकर्ता हा आमच्या कोणत्याही पद्धतीने संपर्कात आला नाही. आणि 1.5 वर्ष ह्या गावाचा जो काही विकास काम या ठिकाणी खुंटलेला होता तो विकास काम आम्ही पुढे नेण्याचं काम या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून करत आहोत. सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला या प्रवेशाच्या माध्यमातून आमच्या ह्या जुई मराठाळीला जोड रस्ता जो आहे डांबरीकरणाचा तो या ठिकाणी आम्हाला ह्या भूमिपूजनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या का अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या गल्ल्या ह्या ठिकाणी आमच्या राहिलेल्या आहेत त्या कामांना देखील त्यांनी या ठिकाणी येऊन शाश्वती दिलेली आहे. असा बराचसा विकास काम हा या गावामध्ये जर आपण पाहिला, स्मशानभूमी असेल, पिकअप शेड असेल, बसस्टॉप असेल किंवा रस्ते असतील किंवा जे काय पाण्याच्या ज्या काही योजना असतील या ठिकाणी जर का आपण तुम्ही 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलात तर फक्त एकमेव नाव तुम्हाला दिसेल या ठिकाणी ज्या काही विकास कामांच्या पाट्या त्या विकास कामांच्या पाट्यांवरती फक्त भरतशेठचंच नाव दिसेल आणि मग कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी भरतशेठच्या पाठीशी जाण्याचा हा निर्णय घेतलेला. परंतु हा निर्णय होत असताना आम्हाला या ठिकाणी थोडासा संघर्ष आमच्याच लोकांजवळ करावा लागला. परंतु हा संघर्ष डावलून पुन्हा एकदा आम्ही ह्या पक्षाच्या एकनिष्ठ राहून ह्या विचारधारेला या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.